जेव्हा आपण ब्रिटिश हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? गुलामगिरी, अन्याय, क्रूर कायदे आणि भारताची लूट. आपल्या इतिहासाने आपल्याला हेच शिकवलंय की ब्रिटिश कातडी असलेला प्रत्येक माणूस हा शोषक होता. पण त्याच ब्रिटिश साम्राज्यात असेही काही गोरे अधिकारी, विचारवंत आणि लेखक होते ज्यांनी स्वतःच्या देशाच्या विरोधात जाऊन भारताच्या न्यायासाठी आवाज उठवला. काहींनी आपली पदे सोडली, काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य या भारताच्या मातीला समर्पित केलं. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही अनपेक्षित चेहऱ्यांची गोष्ट, ज्यांनी भारताला केवळ लुटायचं साधन नाही तर स्वतःची मातृभूमी मानलं. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या या आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघत आहात सरळ सोपं. सुरुवात करूया एका अशा ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यापासून ज्याच्या एका पावलाने भारताच्या राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांचे नाव होतं ॲलन ह्यूम. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकार आणि सामान्य भारतीय यांच्यात संवाद पूर्णपणे तुटला होता. ह्यूम यांच्या लक्षात आलं की जर भारतीयांना त्यांचे हक्क आणि विचार मांडायला व्यासपीठ मिळालं नाही तर मोठा असंतोष निर्माण होईल. म्हणून 1885 मध्ये त्यांनी भारतीय सुशिक्षित नेत्यांना एकत्र आणून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या व्यासपीठावरून पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी चळवळ उभी राहिली, त्याची पहिली वीट एका ब्रिटिश माणसाने रचली होती. फक्त राजकारणच नाही तर भारताची प्राचीन ओळख जगासमोर आणण्यातही काही ब्रिटिशांचे योगदान होते. 1784 मध्ये सर विल्यम जॉन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांनी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम आणि प्राचीन वेदांचा अभ्यास करून पाश्चात्य जगाला दाखवून दिलं की भारत कधीही अडाणी नव्हता, तर ज्ञान आणि संस्कृतीचा एक अद्वितीय महासागर होता. त्याचप्रमाणे सर अलेक्झांडर कनिंघम ज्यांनी आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली. सारनाथ, सांचीचे स्तूप आणि भारताचा विसरलेला बौद्ध वारसा कनिंघम यांच्या शोधामुळेच आज जगासमोर सुरक्षित आहे. आता वळूयात एका अशा महिलेकडे ज्या मूळच्या ब्रिटिश आयरिश होत्या, पण त्यांचे हृदय पूर्णपणे भारतीय होते. त्या म्हणजे डॉक्टर ॲनी बेझंट. त्यांनी उघडपणे ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. लोकमान्य टिळकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी 1916 मध्ये होम रूल लीग सुरू केली आणि भारतीयांच्या स्वशासनाची मागणी केली. ब्रिटिश सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवलं, छळ केला, पण त्या झुकल्या नाहीत. त्या केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नाही तर बनारस हिंदू विद्यापीठाच्या उभारणीतही आघाडीवर होत्या. 1917 मध्ये त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्यांनी नेहमी सांगितलं की स्वातंत्र्य ही ब्रिटनची भीक नाही तर भारताचा जन्मसिद्ध हक्क आहे. या यादीत आणखीन एक नाव आदराने घ्यावं लागेल, ते म्हणजे चार्ल्स अँड्र्यूज. महात्मा गांधी त्यांना प्रेमाने दीनबंधू म्हणायचे. अँड्र्यूज यांनी गिरणी कामगार, रेल्वे कर्मचारी आणि अस्पृश्यतेविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यालाही पाठिंबा दिला होता. आणि बी.जी. हॉर्निमन, बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक. 1919 मध्ये जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यावर सेन्सरशिप लादली होती, पण हॉर्निमन यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या क्रूर हत्याकांडाचे फोटो आणि सत्य ब्रिटनच्या संसदेपर्यंत आणि जगासमोर पोहोचवले. परिणामी ब्रिटिश सरकारने त्यांना भारतातून हद्दपार केले. इतिहास नेहमी काळा आणि पांढरा असा विभागलेला नसतो. साम्राज्यवाद नक्कीच क्रूर होता, यात शंका नाहीये, पण त्या व्यवस्थेच्या आतही असे काही संवेदनशील मानवी आत्मे होते ज्यांनी रक्ताच्या आणि देशाच्या पलीकडे जाऊन न्याय आणि सत्याची बाजू घेतली. त्यांनी दाखवून दिलं की माणुसकी आणि स्वातंत्र्याची जाणीव कोणत्याही सीमेत किंवा त्वचेच्या रंगात बांधलेली नसते. त्यांनी आपल्याच राजवटीविरुद्ध बंड पुकारून भारताच्या आत्म्याला साथ दिली. तर मित्रांनो, भारतासाठी लढणाऱ्या या ब्रिटिश व्यक्तींबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? यातील कोणतं नाव तुम्हाला आधीपासून ठाऊक होतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.